उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांनी अर्ज दाखल केल्यामुळे आता अनेक राजकीय चर्चेला उधाण आलंय। नार्वेकरांच्या उमेदवारीचं स्क्रिप्ट ठाकरे फडणवीसांच्या लिफ्टमधील भेटीतच लिहिलं गेल्याचं बोललं जातंय। तर याचा दुसरा अंक नार्वेकर आणि दरेकरांनी विधान भवनातल्या एका कोपऱ्यात गुप्तगू करत लिहिल्याची चर्चा आहे। त्यामुळे ही युतीची तर नांदी नाही ना असा प्रश्न पडलाय। विधान परिषदेच्या आडून नेमकं काय शिस्तय त्यावरचा हा विशेष रिपोर्ट। नार्वेकरांना संधी की युतीची नांदी? ठाकरे फडणवीसांची भेट, नार्वेकरांना तिकीट। लिफ्टमध्ये लिहिलं विधान परिषदेचं स्क्रिप्ट। राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू नसतो आणि मित्रही नसतो। त्यामुळेच कुठे कशी आणि कुणासोबत निवडणुकीच्या राजकारणाची काय खिचडी शिजेल ते सांगता येत नाही। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे विधान भवनात आले आणि त्यांची सर्वात आधी भेट झाली ती त्यांचे कट्टर राजकीय शत्रू देवेंद्र फडणवीसांसोबत। दोघेही लिफ्टच्या बाहेर भेटले आणि सोबतच लिफ्टमधून सभागृहात गेले। मात्र या लिफ्टमध्येच विधान परिषद निवडणुकीची स्क्रिप्ट लिहिली गेल्याची चर्चा आता विधान भवन परिसरात सुरू झाली आहे। कारण या भेटीचा दुसरा अंकही विधान भवनात रंगलाय। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे दोन जण कोण आणि कोपऱ्यात नेमकं काय गुप्तगू करतायत? तर हे दोघे आहेत उद्धव ठाकरेंचे अत्यंत निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर आणि देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू प्रवीण दरेकर। ही भेट झाल्यानंतर नार्वेकरांची दुसरी भेट भाजप नेते आशिष शेलारांसोबत विधान भवनातच झाली। आता तुम्ही म्हणाल, हा दुसरा अंक कसा? लिफ्टमध्ये उद्धव ठाकरेंसोबत होते मिलिंद नार्वेकर आणि देवेंद्र फडणवीसांसोबत होते प्रवीण दरेकर। आता यातल्या नार्वेकरांनी ठाकरे गटाकडून विधान परिषदेचा अर्ज दाखल केलाय। महायुतीनं आपले 9 उमेदवार मैदानात उतरवले, तर मवियानंही 3 उमेदवार उतरवले। 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्यामुळे बिनविरोध निवडणुकीची शक्यता मावळली आहे। त्यामुळे प्रत्येकालाच आता मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे। आणि ही जुळवाजुळव नार्वेकरांसाठी लिफ्टच्या मीटिंगमध्ये झाली का अशा चर्चांना आता उधाण आलंय। त्यामुळे संख्याबळ नसतानाही नार्वेकर जिंकून येण्याचा आत्मविश्वास उद्धव ठाकरेंना आहे। त्याची खात्री असल्याशिवाय आम्ही निवडणूक का लढतोय? कारण आम्ही तर निवडणूक आम्ही लढणारी माणसं आहोत। आम्ही हत्यार टाकणारी माणसं नाही आहोत। पक्षफुटीचा प्रॉब्लेम हा त्यांना जास्त आहे, कारण त्यांच्यामध्ये अनेक जण इच्छुक आहेत ज्यांच्या इच्छेवरती पाणी पडले। तुम्हाला हे साट्या लोट्याचं गणित समजून घ्यायचंय तर थोडं मागे जावं लागेल। तुम्हाला आठवत असेल, मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात MCAच्या निवडणुकीत फडणवीसांचे अत्यंत निकटवर्तीय दिवंगत अमोल काळेंना अध्यक्ष बनवण्यासाठी ठाकरे आणि फडणवीस एकत्र आल्याची चर्चा तेव्हा रंगली होती। कारण काळेंच्याच पॅनलमध्ये नार्वेकर निवडून आले होते। या साऱ्या क्रिकेटमधल्या राजकीय जुळवाजुळीच्या खेळात आशिष शेलारांनीही महत्त्वाची भूमिका बजावली होती। आता विधान परिषदेत जाण्यासाठी नार्वेकर सज्ज झालेत आणि त्यासाठीच ठाकरे फडणवीस लिफ्टमध्ये एकत्र तर आले होते का अशी ही चर्चा रंगतीये। दरेकरांना बाहेर काढा असं म्हणणारे उद्धव ठाकरे आणि जर तुम्ही एकत्र येणार असाल तर मी बाहेर जायला तयार आहे असं म्हणणारे दरेकर आज नार्वेकरांशी गुफ्तगू करत होते। ही केवळ विधान परिषदेसाठी केलेली जुळवाजुळव की आगामी काळामध्ये भाजप आणि ठाकरे यांच्या युतीची नांदी हे आगामी विधानसभा निवडणुकीतच कळेल। गिरीश कांबळेसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।